नमस्ते सर्वांना. चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण सुंदर असा एक बटवा बनवणार आहोत. तो बटवा थोडासा वेगळा असणार आहे. तर इथे मी ब्लाऊज पीसचं कापड घेतलेलं आहे सिल्कचं. त्यानंतर हे मी भांडं ठेवून त्यावर सर्कलचा आकार देत आहे. त्यानंतर हा कपडा कट करून घेतलेला आहे. एवढंच आपण यामधून रबर शीट यूज करणार आहोत. तर बऱ्याच त्यांना रबर शीट आणि नॉन एन फॅब्रिकमध्ये काही अडचणी असतात समजायला. तर हे रबर शीट अशा पद्धतीचं असतं, थोडंसं जाड असतं हे रबर शीट मी 2 mm घेतलेलं आहे. यामध्ये 1 mm पण मिळतं. त्या छोट्या पर्स वगैरे करायला पण यूज करू शकतो. हे 2 mm एवढी थिकनेस आहे याची आणि कटिंगला खूप सॉफ्ट असतं हे. तर असं मोठं शीट मिळतं हे रबर शीटमध्ये. आणि हे नॉन वेन फॅब्रिक पण यूज केलं जातं बॅगमध्ये. नॉन वेन फॅब्रिक म्हणजे हे अशा बॅगांचा कापड असतं हे. तर हा सर्कल आपल्याला साईडनं शिवून घ्यायचा आहे, मध्ये रबर शीट ठेवून. तर आपण हे सर्कल शिवून घेतलेलं आहे या ठिकाणी. तर 5.5 याचं माप मेजरमेंट आहे, 5.5 इंच. त्यानंतर इथून आपल्याला हा सर्कल मोजून घ्यायचा आहे किती आहे. मार्किंग केल्यापासून तर मार्किंगपर्यंत परत मोजून घ्यायचं आहे. त्यानंतर हा कपडा डबल आहे, मी ते 7 इंचावर मार्किंग करत आहे. पूर्ण आपल्याला 7 इंचाची ही पट्टी कट करून घ्यायची आहे. म्हणजे 17च्या डबल 35 इंच आपण हे फॅब्रिक घेतलेलं आहे. इथे डबल कपडा आहे हा. वरच्या साईडनं आपण हे कापड जोडून घेणार आहोत. तर इथे कपडा जोडून झालेला आहे. याची लांबी बघू शकता 35 इंच आहे. म्हणजे आपण या कपड्यावर चून घेणार आहोत. तर इथे कपडा आपला जोडून झालाय, त्यावर दाबटीप घ्यायची आहे. तर मी दाबटीप घेतलेली आहे या ठिकाणी, पाहू शकता. यानंतर आपल्याला सुलट साईडनं घडी करायची आहे. त्यानंतर आपल्याला दोन्ही साईड आपल्याला 2-2 इंचावर आपल्याला इथे त्याचे काठ शिवून घ्यायचे आहेत. इथे दोन्ही काठ शिवून झालेले आहेत. त्यानंतर आपण इथे 17 इंचाच्या 2 पट्ट्या घेतलेल्या आहेत आणि त्या दोन्ही पट्ट्यांचे दोन्ही टोकं जे आहेत ते आपण असे शिवून घेतलेले आहेत. आणि शिवलेल्या बाजू ह्या जवळजवळ चिटकून आपल्याला अशा ठेवायच्या आहेत आणि वरच्या साईडनं आपल्याला आतून दुमडायचं आहे आणि स्टिच करून घ्यायचं आहे. तर इथे दोन्ही पट्ट्या आपण स्टिच करून घेतलेल्या आहेत. आणि हा तर कपडा डबल आहे, तुम्ही पाहिलेलाच आहे खालचा. त्यानंतर आपण 35 इंचाची 35 बाय 2 इंचाची स्ट्रिप घेतलेली आहे आणि एका बाजूला लेस लावून घेतलेली आहे. तर हा कपडा असा उलट ठेवून आपल्याला याच्यावर स्टिच करायचा आहे. वरच्या साईडनं आपल्याला 1 इंच अंतर सोडून, म्हणजे वरची ही बाजू दिसते तिथे आपण
दोरी टाकणार आहोत त्यामध्ये. तर इथे शिवून झालेला आहे हा कपडा. यानंतर आपण हे फॅब्रिक जे आहे वरची जी पट्टी आहे तिला तिला आपण अशी चून घेऊन या सर्कलवर जोडून घेणार आहोत. तर उलट सुलट बाजू आपण इथे मार्किंग करून घेणार आहोत. त्यानंतर इथे मार्क करायचं आहे एक आणि इथे सेंटरला पण मार्क करायचं आहे कपड्याच्या. त्यानंतर सेंटरला सेंटर जोडून आपण हे सर्कल या ठिकाणी जोडून घेणार आहोत. त्यानंतर ही दोन्ही टोकं आपल्याला जोडून घ्यायची आहेत व्यवस्थित. बाजू जोडल्यानंतर परत राहिलेला भाग आपल्याला जोडून घ्यायचा आहे. तर हा ओटी बटवा मला एका ताईंनी सांगितला होता, त्या कोकणातल्याच आहेत. त्यांनी मला असं वर्णन करून सांगितलं होतं की मला असा असा बटवा पाहिजे. तर हा सर्कल आपल्याला परत दाबटीप घ्यायची आहे सर्कलवर. तर इथे आपण दोरी घेतलेल्या आहेत, 52 इंचाच्या 2 दोरी घेतलेल्या आहेत. तर आपण या दोरी याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. दुसरी दोरी आपण इथे टाकून घेणार आहोत या दुसऱ्या साईडनी. ते सुंदर असा आपला हे बटवा तयार झालेला आहे, बघू शकता. आणि दोऱ्या एवढ्या मोठ्या एवढ्यासाठी आहेत की त्या कमरेला बांधतात. त्यांच्याकडे तशी पद्धत आहे की हा बटवा पूर्ण कमरेला बांधला जातो आणि बटवा समोरच्या बाजूला असतो ओटी भरण्यासाठी. तर यामध्ये मी एक ओटी ठेवलेली आहे. माझ्याकडे नारळ नव्हता, मी शहाळा ठेवला आहे त्यामध्ये. तर बऱ्यापैकी मोठा झालेला आहे हा ओटी बटवा. तर हा बटवा तुम्हाला कसा वाटला? आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असलं सबस्क्राईब करा.